तुझया चला नागोबा खेळतो चिलय बाळोग तिथं खेळतो सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी, त्याचबरोबर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. त्यामुळे नागपंचमीच्या पण आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवाराच्या पण तुम्हा सगळ्यांना खूप खूप मन भरून शुभेच्छा. हा पूर्ण श्रावण महिना तुम्हाला अगदी आनंदी, अगदी सुखमय जावो एवढीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. तर आज नागपंचमी आहे आणि आज मी पोळ्यांचा स्वयंपाक करायचा घाट घातलेला आहे. तसं तर काल वारुळाची पूजा केली जाते, म्हणजे काल भावाचा उपवास असतो. पण ज्या ठिकाणी मी राहते म्हणजे जुन्नरला, तर त्या ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी भावाचा उपवास धरतो तर त्या दिवशी हा उपवास नाही धरला जात. आता मी आहे नातेपुते म्हणजे माळशिरस तालुक्यातली नातेपुते आणि अकलूज हे माझं सासर माहेर आहे. तर त्या ठिकाणी आदल्या दिवशी आपण वारुळाला जातो, आदल्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते. पण इथं तसं नाही होतं. इथं नागपंचमीच्या दिवशीच पूजा केली जाते वारुळाची पण, आणि त्याच दिवशी उपवास पण धरला जातो. त्यामुळे मग म्हटलं आपण काय करूया, घरच्या घरी नागोबा आणूया, नागोबाचं चित्र भेटतं ना सेम ते आणूया, देवाऱ्याच्या समोर लावूया, त्याची पूजा घरी करूया आदल्या दिवशी. आणि मग दुसऱ्या दिवशी इथं मग माझ्या मैत्रिणींना विचारेल कोणाला की बाबा इथं कुठे जातात वारुळाला, मग त्यांच्याबरोबर जाईन किंवा मग कोणाबरोबर तर गाडीवर जाईन यांच्याबरोबर वगैरे. मग आज मी असं केलेलं आहे. आता स्वयंपाकाचं निम्मार्ध झालेलं आहे, म्हणजे डाळ वगैरे शिजून मी परतायला ठेवलेली आहे. बाकीची सगळी छोटी मोठी कामं आवरलेली आहेत. तर आता पुरण वगैरे करून घ्यायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुढं काय काय होणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर वारुळाला जायचंय म्हणजे छान असा मेकअप देखील करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. चला मग. तर आता पुरण पण वाटून झालेले, इथं एवढं पुरण झालेले. आणि आता मी ना आमटी टाकते, एरवण्याची आमटी टाकते. त्याच्यासाठीचे सगळे मसाले वगैरे मी इथं काढून ठेवले. इथं हे आहे एरवण्याचं पाणी. त्याच्यानंतर इथं खोबरं, कांदा, लसूण, आलं ह्या सगळ्यांची पेस्ट आहे. आणि इथं मी अर्धी ना डाळ बारीक करून घेतली ओबडधोबड, आणि इथं थोडीशी डाळ ठेवलेली. बाकीचे सगळे मसाले टाकायचे. आमच्या घरात सगळ्यात जास्त पोळ्या शक्यतो कुणाला आवडत नाहीत, मला आवडतात. पण भात आमटी सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे भात आमटी, ही सगळ्यांना आवडते. आणि तुम्हाला माहिती आहे का, आमटी म्हणतो आम्ही, काही जण याला सार पण म्हणतात. तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा जरा. त्याला कढीपत्ता राहिला टाकायचा. असंच होतं माझ्याकडनं, म्हणजे ना मी एक वस्तू टाकती तर दुसरी टाकत नाही. मी थोडीशी ओबडधोबड डाळ केली ना तर ती पण टाकते, म्हणजे आमटी ना मिळून पण येतील. पोळ्यांच्या आमटीची टेस्ट त्याला लागते, म्हणून ही डाळ टाकतो. आणि मग हे एरवण्याचं पाणी. लक्षात येतं मीठ टाकायचं. तर आता मी इथं ना वारुळाला जायचं ताट पण काढून ठेवले. आता इथं एवढं सामान घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय आणखी जास्त असतं ना
ते मला काय आठवत नाही, पण मी लाह्या घेतलेल्या आहेत इथं. त्याच्यानंतर इथं डाळ, गूळ, पीठ, तांदूळ पण घेतलेला आहे. इथं तांदूळ घेतलेलं आहे, थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आणि फुटाणे घेतलेत. आता मी 1-2 व्हिडिओ बघितले होते तर त्याच्यामध्ये फुटाणे पण सांगितले होते आणि पंचारती घेतलेली, पण आणखी काही तूप तेल टाकलं नाही. म्हटलं तिथं गेल्यानंतरच टाकावं जेणेकरून सांडू बिंडू नाही म्हणून. तर असा काहीसा माझा लुक आहे. आता नागपंचमीसाठी काही मेकअप वगैरे असं काही माझं फिक्स नव्हतं आणि मी त्याच्यासाठी काही वेगळं असं काही मेकअपचे प्रोडक्टसुद्धा घेतलेले नाहीत किंवा मग आपले ज्वेलरीसुद्धा काही घेतली नाही. जे काही घरामध्ये होतं तर ते सगळं, आणि सगळं वेगवेगळं आहे. हे जे गळ्यातलं आहे तर ते माझं सोन्याचं गळ्यातलं आहे आणि हा जो नेकलेस दिसतोय ना, हा छोटंसं गळ्यातलं आहे ना, तर ते वेगळं आहे आणि हे कानातलं पण वेगळं आहे. म्हणजे सगळे असं वेगवेगळं घातलेलं आहे मी. आणि चंद्रकोर मुद्दाम लावलेली की दुसरी जी टिकली आहे तर ती दरवेळीची माझी छोटीशी पडते, म्हणून म्हटलं चला हा चंद्रकोर लावूया. आणि हेअरस्टाईल पण अशी काही विशेष केली नाही. पाठीमागं फक्त तो याचंच हेअर ॲक्सेसरीजचा बन असतो ना, तर तो सिम्पल असा लावलेला आहे. बाकी असा काहीसा माझा आजचा लुक झालेला आहे. आणि ही साडी काठपदर आहे, त्यामुळं असं काही विशेष नव्हतं करायचं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा नागपंचमी म्हणजे आमच्या इकडे गावाकडं ना नागपंचमी म्हणजे नटण्याचा सण असतो. याच्या अगोदर खूप सारी खरेदी वगैरे केली जाते, बांगड्या भरायला जातात आणि इतकं सगळं होतं. पण परिस्थिती बदलली, त्यामुळे माणसं पण त्या गोष्टी जास्तीत जास्त नाही हे करत. आणि फक्त नागपंचमीला पहिलं कसं व्हायचं, फक्त नागपंचमीला खरेदी केली जायची, पण आता तसं नाही. आता आपण रोज म्हटलं तरी खरेदीसाठी जातो आणि रोज काही ना काही घेत असतो. तर असं झालेलं आहे सणांचं. पण तरीही आत्ता 5:15 वाजलेले आहेत आणि मी 5:15 वाजता जाते वारुळाला, कारण इकडं सगळे वारुळाला त्याच टाईमला जातात. त्यामुळं मग म्हटलं चला सगळ्यांबरोबर आपण देखील जाऊया. आता मला कमेंट करून सांगा की मी नक्की कशी दिसते. आणि तुम्हाला जर माझा हा लुक आवडला असेल म्हणते, हा लुक आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला माझा मेकअप नक्की शेअर करेन. आणि हे जे सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत तर ते कोणते वापरलेले आहेत, त्याचबरोबर ही जी लिपस्टिक आहे तर ती कोणती वापरलेली आहे ती सांगते. कारण ही लिपस्टिक खरंच खूप छान आहे, एकदम लॉंग लास्टिंग आहे आणि त्याचबरोबर एकदम छान आहे. त्यामुळं याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. आता आम्ही जातो वारुळाला. चला मग. सणाला चला ना गो बापू जया, चला ना गो बापू जया, चला ना गो बापू जया, चल ना गो बापू जया. आला वर्षाचा घसन, आला वर्षाचा घसन, चला ना ग पंचमीला पण जाऊ, ना ग पंचमीला जाऊ. सण वर्ष खेळतो चिलय बाळोग, तिथं खेळतो चिलय बाळोग. तर आत्ताच आम्ही वारुळावरून आलेलो आहोत आणि इतकी तिथं गर्दी आणि इतका मोठा वारुळ, तो मंदिराच्या समोरच असं छान अशी नागोबाची मूर्ती, त्याच्यानंतर तिथंच वारुळ आणि पूर्ण जणू काय पूर्ण असं गाव, इतकी गर्दी, इतकं पूर्ण सगळं गाव तिथंच वारुळाला येतं. त्यामुळे खरंच खूप भारी होतं. आणि सगळे फेर वगैरे सगळ्या बायकांनी धरलेले आणि एवढे छान बायका तिथं खेळतात. म्हणजे मला असं पहिल्यांदा वाटलं होतं की अरे बापरे, इकडं तर आपल्यासारखं काहीच नाही, आपल्या गावासारखं काहीच नाही, पण इकडं खरंच छान आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळी उशिरा जातात कारण प्रत्येकाचे कामं वगैरे असतात, पण संध्याकाळच्या वेळी पण तिथं जाऊन सगळेजण एकत्र खेळतात, सगळे एकत्र फेर धरतात. ही गोष्ट सगळ्यात छान आहे. म्हणजे एवढं सगळेजण एन्जॉय करतात. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच की काय काय तिथं किती छान छान खेळ, किती गाणी छान, म्हणजे एवढी भारी ना.
खरंच म्हणजे मला तर खूप जास्त मजा आली, कारण ही नागपंचमी माझ्यासाठी तर खरंच खूप जास्त स्पेशल झाली. कारण एक नवीन अनुभव आला आणि मी ज्यावेळी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जाते ना तिथं मला प्रत्येक ठिकाणी छान असा अनुभव येतो. त्यामुळंच मला अशा म्हणजे जरी माझ्या कुठं ओळखी नसले तरी मी अशा कार्यक्रमांमध्ये मिक्सअप होत असते. आता आजच्या व्हिडिओमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी, आत्ता आणखी संध्याकाळी सोसायटीमध्ये देखील आमच्या कार्यक्रम आहेत. म्हणजे पुन्हा आणखी खेळणं आहे, पुन्हा म्हणजे सगळ्या नागपंचमीचे जे जे खेळ आपण खेळतो तर त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत खाली सोसायटीमध्ये. पुन्हा संध्याकाळी जायचं आहे आणि पुन्हा मग किती वाजतील यायला संध्याकाळी ते माहीत नाही, पण मज्जा करणार आहे आम्ही. आत्ता सध्या स्वयंपाक झालेला आहे, पण थोडीशी भजी तळायची होती म्हटलं, पण नाही तळणार आता, कारण आता फक्त उपवास सोडायचं राहिलं आहे आणि आम्ही दोघं तिघं जेवायचं राहिलेलो आहे. त्यामुळे मग म्हटलं आता फक्त जेवायला वाढते, नैवेद्य वगैरे दाखवते संध्याकाळी. आता सोमवार सोडायचे, आज सोमवार पण आहे, त्यामुळे सोमवार सोडणार आहे आणि मग पुन्हा संध्याकाळी जाणार आहे. तर तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करताना मला खूप जास्त आनंद होतोय. त्यामुळे चला मग.